आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता वाजले आहेत सकाळचे 6:30. तर गावी जायची तयारी पूर्ण झालेली आहे. लवकर उठलो सकाळी 4:30-5ला. आंघोळ्या वगैरे झाल्या. आता ची तयारी चालू आहे, तुम्हाला दाखवते. 5 मिनिटात निघायचं आहे. इथे बॅगा वगैरे तयार झालेल्या आहेत. ते तुझ्या बॅगा पण खूपच जास्त आहेत. तुझ्याचे पप्पा तयार झाले. हे बघा राणा तयार होते. माझी हाईट बघा मम्मीपेक्षा उंच झाली. ठीक आहे, चला निघूया. बॅगा सगळ्या नेल्या काय खाली? आणि चला बाय. हो बंद करा. कोणती? माझी बॅग घे. अच्छा पर्स घेऊ तुझं. निश्चित काका बघा म्हणते. कुठे आलो आपण? गावाला पोहोचलो. तर आम्ही आलो स्टेशनला. तिकीट काढायला गेलेत. तर आता आम्ही आज ट्रेनने प्रवास करणार आहोत. निलजी स्टेशनला आहोत. जाणार आम्ही ट्रेनने आज. गाडी बुक नाही करून ठेवली, प्रॉब्लेम झाला आहे. येताना गाडी बुक आहे गुरुवारची, पण आता मी जातानाच गाडी नाही बुक केलेली. त्यांना म्हटलं ट्रेन, आम्ही बहुतेक वेळेला तर गणपतीमध्ये ट्रेननेच जातो. इकडे पाठीमागं बघा. कुठे आहेस आता? तर आम्हाला गाडी भेटली आहे. मस्त सीटसुद्धा बसायला मिळाली आहे. गर्दी बिलकुल पण नव्हती. चढताना मस्त आरामात बसलो. तर आता तुझ्या पप्पा समोर बसलेत, आम्ही इथे दोघी बसलो. आमच्या दोघींचीच सीट आहे. तुझ्याला खूप खोकला आहे. रिझर्वेशनवाल्यांनी नाही आहे नंबर. आता उतरलो आहोत. रिक्षा पकडली आहे. रोहातून कंटाळली आहे. खूपच ऊन आहे. भरपूरच आहे. हां, गावाला पाऊस नाही आहे ना. चला जाऊया. कुठे पोचलीस? आहे माझ्या गावी. आता पानसईला जाते मी. रिक्षा पकडून. इंदापूरला पोचले. पप्पा पप्पा कुठे गेले? रिक्षा आणायला गेली. भेटली काय? ह्याच्यावरती झाली हा बारीक असून. आता संध्याकाळचा टाईम आहे. 6:30 का 7 वाजले ना. तर आम्ही पोचलो गावाला. आणि वगैरे बसलेत. काय हो बसलेत आमचे बाबा बसलेत. बाबा बसलेत. आणि तुझ्या दाखवत्या काय करते. बसले ऋतू लाईट लावू काय? हा मम्मी कालक कालक दिसते पूर्ण. दिसते ना लाईट लावतो. ह्यांची बाई बसते पण आता. ह्यांची बाबू बाई आहे ती बसते पण. काय कर मी तुझ्याची बहीण वगैरे झाले. संध्याकाळच्या आता 7:30 ते 7 वाजले. ओम येणार आहे आमच्या दोघी.
हो. अच्छा आला नाही अजून. नाही आलाय. तुझी ते बाई माहिती बरी आहे काय? ना? बाई छोटी. आता बसते की बोलते. अच्छा. मम्मी भाकऱ्या करते. रोशनी आहे काहीतरी करते. तर नंतर दाखवते तुम्हाला. हे ऋतुजाची मजा बघा. काय खायला बसले. बाबा बसले. तर हे मी मम्मींसाठी पैंजण घेऊन आलेले. मम्मींच्या पायामधले पैंजण खराब झालेले ना, तर मी ते रिटर्न घेऊन गेली. ते दिले आणि हे मम्मीना घेऊन आले. पण हे पण त्या प्राईजमधले नाही आहेत. नवीन फॅशन आणले बघा, किती जाड आहेत. डिझाईन बघा किती मस्त आहे. मम्मीला म्हटलं दरवेळी सिम्पलवाले घालतात ना ते कैरीची डिझाईन, तर ती नाही तर मग ही कितीला असतील ते मला ते त्यांना बोललं घालून टाकते पायामध्ये. ह्या काढून टाका आता. हां मी आता इथे बाहेर आहे आणि मम्मी आतमध्ये किचनमध्ये काहीतरी बनवते माझ्यासाठी. ती इथे काकू चालत आहे. काकू आहे बाहेर. तर आतमध्ये जाऊ. सगळे बसले. गावची मम्मी, गावचे पप्पा. चला मम्मी बघूया काय करते मम्मी. काय करतेस मम्मी? हां ओके, बघूया कशी बनवते. कोणता फ्लेवर आहे? अच्छा ब्लूबेरी रास्पबेरी. बेरी लायटर तुझ्याला खायचं. हे 2 पॅकेट बनतात ह्याच्यामध्ये ना मम्मी. तर कसं बनवायचं मला सांगशील? ठीक आहे. काय करतेस? ते टोपामध्ये गरम करायला. किती घ्यायचं? एक ग्लास. ठीक आहे. आता आपल्या सगळ्यांचं जेवण वगैरे आटपलंय. फक्त आता लागली. आता मनीष काका अजून आले नाही. मनीष काका येत आहे. त्यांचं जेवण सगळं काढून ठेवलंय. बाकी आपलं सगळं काम वगैरे झालं आणि मुंबईवरून मी एवढी फळं घेऊन आलो देवासाठी. सगळ्या जातीच्या ऋतुजाला पकडीच आवडतो. ऋतुजासाठी पकडीच आणलाय. तो पकडीच नंतर कापायला सांगितलं. पप्पाला उद्या कापायला सांगितलं. उद्या पकेल ना. आणि बाकी सगळ्यांचं किचन वगैरे सगळं साफ झालंय. सगळं साफ करून झालंय. मनीष काकाचं जेवण राहिलं इथे. ऋतुजाला खूपच दिवसापासून जेली करते. डोक्यात जेली बनवते. गावाला आले ना, गावाला आले का खूप तिचे खायचं असतात. हे बनव ते बनव. म्हटलं तर तुझ्यासाठी गरमी बघा किती झाली. गावाला पण खूप गरम वाटतं. तुम्ही बघितलं असेल आमचा मुंबईचा किचन किती छोटा आहे, पण हा गावचा किचन बघा किती मोठा आहे. ते हॉल एवढा हा गावचं किचन वाटतंय. आणि पाठीमागे तिथे पण मोठा आहे. तिथे पण बघा किती मोठं आहे. म्हणजे आमच्या गावचा घरच खूप मोठं आहे. अंगण तर बघा बाहेर. आतमध्ये बाबा झोपलेत, तर आतमध्ये नंतर दाखवायला. गावची मम्मी बसले इथे, पप्पा बसलेत. मम्मा झालं का रेडी? पाणी झालंय बॉईल आता. किती बॉईल करायचं? थोडंसं यायला पाहिजे पाण्याला. कैची आहे का मी टोपल्याकडे? नाहीये. इथे सगळे भांडे वगैरे ठेवले आणि मम्मी बोलले चमचा आणायला, तर चमचा घेऊया. पाणी बॉईल झाले ना. पाणी झालेलं आहे, उकळा असा यायला पाहिजे. आता काय करणार? जी व्हाईटवाली पावडर भेटते ना, ती टाकायची आधी. चला बघूया. शुगर का काहीतरी असतं. तरी आपण तिकडे काचेच्या बाउलमध्ये बनवतो. आता इकडे असंच बनवते आता डायरेक्ट. मस्त. आता काय टाकते? तर ह्याच्यामध्ये राहीत नव्हतं, तर आम्ही अलग आकाराचं घेतलं टोप ना मम्मी. तर हा आकार आहे अलग. आता मी जेली खाईल पप्पा आल्यावरती.
काकांना दाखवते. इथे बघा ही जेली बघते मी कशी बनते ती. तिला फ्रीज मध्ये ठेवायची पण गरज नसते, 5 मिनिटात होते. आपण हलवून बघू. चला आपण बघूया रेडी झाली. आता गॅस बंद केलेला आहे. पूर्ण विरघळली ना की गॅस बंद करून टाकायचं ना मम्मी. मम्मीला ह्याच्यावरती झाकण ठेवायला पाहिजे. एक भांडा. ठीक आहे मम्मी, प्लेट एक ठेवलं. 5 मिनिट नंतर आपण काय आहे गावचं दूध, वाव गाईचं आहे, original. गाईचं. ते ऋतुजाची जेली तयार झाली बघा. ऋतुजा बसली खायला. कशी झाली आहे? घट्ट झाली आहे की बघ बघू दे. चमच्याने दाखव. मस्त झाली आहे. ऋतुजा बसली आहे जेली बनवायला खायला. खा मग. एकदम भारी झाली आहे. खा. आणि ते किटकॅट घेऊन बसली आहे ऋतुजा. कापूर बरोबर. ठीक आहे. नाही नको दे थोडीशी. मस्तच लागते ह्याच्यावाली. तर आता आमची तयारी चालली झोपायची. आता मग तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.